नमस्कार, गौरी फॅशन डिझायनर मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेट फिक्सिंग कशी करायची हे बघणार आहोत। जर आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये नेट जर असेल तर ते आपण पूर्ण कापड आणि नेट हे दोन्ही सोबत ठेवून रिंग त्याला फिट करू शकतो। या प्रकारे अगोदर ठेवून घ्यायचं, त्यानंतर वरून रिंग टाकून फिट करून घ्यायचं। जर आपल्याकडे छोट्या साईजचं जर नेट असेल तर ते नेट यूज करून कशा प्रकारे आपल्याला डिझाइन बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या प्रकारचं मी छोट्या साईजचं नेट घेतलंय। सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या शेपमध्ये हे नेट यूज करायचंय तो शेप टाकून घ्यायचा। मी इथं राऊंडच टाकून घेतलाय, तुम्ही कोणता पण शेप इथं टाकू शकता। त्यानंतर या प्रकारे नेट ठेवून घ्यायचं आणि बॉल पिनच्या साहाय्याने हे नेट आपल्याला फिक्स करून घ्यायचं। या प्रकारे व्यवस्थित असं फिक्स करून घ्यायचं। यानंतर यावरती आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची। त्यासाठी आपल्याकडे जो जरी थ्रेड आहे त्या जरी थ्रेडच्या सहाय्याने आपल्याला यावरती चेन स्टिच टाकून घ्यायची। या प्रकारचा थ्रेड घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जी 14 नंबरची सुई आहे त्या सुईनेच आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। चेन स्टिच टाकताना नेहमी 14 नंबरची सुईच यूज करायची। त्यानंतर थ्रेडला नेहमीप्रमाणे गाठ देऊन घ्यायची, म्हणजे आपला जो थ्रेड आहे ते वरती येणार नाही। त्यासाठी व्यवस्थित अशा 3 ते 4 गाठ देऊन घ्यायच्या। त्यानंतर आपण जो आकार दिलाय गळ्यासाठीचा त्यावरती आपल्याला हे चेन स्टिच करून घ्यायचे। या प्रकारे चेन स्टिच करून घ्यायचं। जो आपण गळ्यासाठीचा शेप दिलाय बरोबर त्यावरतीच आपल्याला हे चेन स्टिच टाकून घ्यायचंय। चेन स्टिच कशी करायची हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। सुरुवातीपासून जे बेसिक वर्क जे आहे ते आपण प्रत्येक वर्क हे आपण व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती जाऊन तुम्हाला ते वर्क बघायला भेटेल। सगळ्यात शेवटी नॉट देऊन घ्यायची। यानंतर आपण हे जे वर्क केलंय चेन स्टिच जी केली आपण त्या चेन स्टिच वरती आणखीन एक चेन स्टिच टाकून घ्यायची, किंवा जी चेन स्टिच आहे त्यावरती क्रॉस मध्ये चेन स्टिच टाकून घ्यायची। या प्रकारे
एक साईडनी काढली, दुसऱ्या साईडनी टाकून घ्यायची। सेम या प्रकारे क्रॉसमध्ये आपली इथं चेन स्टिच तयार होईल। क्रॉसमध्ये न टाकता तुम्ही याच्या शेजारीच जर चेन स्टिच टाकली तरी पण चालेल। डबल चेन स्टिच टाकल्यामुळे आपलं जे नेट आहे ते व्यवस्थित फिट होईल। या प्रकारे चेन स्टिच टाकून घ्यायची। शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची। आता हे जे नेट आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे। कटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे नेट कट करून घ्यायचे। या प्रकारे कटरच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला हे नेट कट करून घ्यायचे। त्यानंतर बॅक साईडनी पण आपल्याला हे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे। हे कट करताना आपल्याला व्यवस्थित असं कट करायचे, जेणेकरून आपली जी खालची नेट आहे ते कट होणार नाही याची काळजी घ्यायची। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेटवरती नाव कसं टाकायचं हे आपण शिकणार आहोत। त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन असं शिकायला भेटेल। चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा। खूप सुंदर असं आपलं नेट फिक्सिंग इथं तयार झाली आहे।